पेटीचा आवाज जरा कमी करा. सुस्वागतम. धन्यवाद आणि नमस्कार.
या गावचे सरपंच रामसिंग राणे यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत, लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना। अध्यक्ष रामचंद्र नाईक साहेब यांचं देखील माझ्या नवलादी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। प्रथम ज्या कामासाठी आपल्याला बोलवलंय ते म्हणजे भजन। आमचा सुपुष्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे ते एकदा जोरदार टाळ्या त्या माईक सिस्टम ज्यांचे त्या काकांसाठी झाल्या पाहिजे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। अशी मंडळ क्वचित आम्हाला मिळतात। मला वाटतं वेंगुर्ल्यामध्ये माझं पहिलंच येण आहे, पहिलीच बारी म्हटलं तरी चालेल। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खूप सुंदर सिस्टमॅटिक आयोजक या ठिकाणी सुंदर अशी जेवणाची सोय वगैरे। हा थापवते ते का आता, थांब जरा थोडा वेळ, कसा सुरुवात आहे ना। तू घाबरू नको, तू पेटव म्हणून घरात जा आणि मग जगून आम्ही दोघं जातो। अजिबात घाबरायचा नाही हा, बरं ना। गणपती गणपती गौरी बिवरी चांगले गेले, डोळं उघड होतो। हा खोटा बोलतात, काय घाबरायचं नाही, काय बोलत नाही, खायच नाही आणि खाल्लंय तर घरात जाऊ करतो ठेवलेले। हा वहिनी नाही गांडू घेऊन यायची। पहिलं भजन भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे मंडळी भजन। आणि या परमेश्वराच्या भजनाला पहिली सुरुवात करूया। 100% गजराच्या माध्यमातून दोन्ही बुवा आम्ही मनोरंजन करणार, त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही। जोडी एक सुद्धा अगदी चांगलं धनकट दिला झाला, बॉडीवर जाऊ नका, माझ्या अगदी म्हणजे शरीरावर तब्येतीवर नको, माझ्यावर वाईट बुवा राजापूर पण आहे। हा सांगण ठेवतोय त्याची घुसकाट पाडून साप। कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी। फणींद्र माता मुगटी जय, फणींद्र माता मुगटी जय, फणींद्र माता मुगटी जय, फणींद्र माता मुगटी जय। कारुण्य सिंधू भवदुर्गारी, कारुण्य सिंधू भवदुर्गारी, कारुण्य सिंधू भवदुर्गारी,
दामिनी माता जगदंबिनी गदादिं गदा गदादिं ताकत तगड़ तगड़ धा शीश मुकुटधारी झलक झलक भाई कातगड़ धातगड़ तगड़ गदादिं धा दश दिशा दुबंगति पकावद दात धा तगड़ 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 दिन तगड़ तगड़ दिन तगड़ तगड़ दिन तगड़ दिन तगड़ धा तगड़ दिन तगड़ धा तगड़ दिन तगड़ धा तगड़ दिन तगड़ धा कातगड़ धातगड़ तगड़ तगड़ दिन एक तगड़ दिन एक दो तगड़ दिन एक दो तगड़ दिन एक दो तीन चार तगड़ दिन एक दो तीन चार पाँच Thank you.
धन्यवाद. नोटेशन आणि आता रूपाचा अभंग. रूपावली ही पांडुरंगा प्रती आणि पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग, त्याचं वर्णन करायचं आणि भजनाच्या माध्यमातून प्रत्येक बुवा हेच सांगतात. प्रत्येक डबलवारीचे जे बुवा आहेत ते हेच सांगतात. पांडुरंग 28 युग विटेवरती उभा आहे. का राहिला, कशासाठी राहिला,
कुणाची वाट बघतोय तर त्या भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. भक्त पुंडलिक कोण? आई वडिलांची सेवा करणारा, आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा तो भक्त पुंडलिक. आपल्या आई बापाची सेवेत एवढा दंग झालाय की त्या ठिकाणी पांडुरंग स्वतः भेटायला पुंडलिकाला आले. त्याने वीट भिरकवली, फेकली नाही, भिरकवली आणि पांडुरंगाला सांगितलं की याच्यावरती उभं राहा, आई वडिलांची सेवा करा. इथे महिला वर्ग जास्त प्रमाणात आहे. बुवानी सांगितलं की जेंट्स पेक्षा महिला जास्त आहेत. एकदा जोरदार माझ्या माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. सगळ्या तुम्ही सासूरवशीनात आहात ना? सगळ्या सासूरवशीनात. किती वेळा माहेरात जातात? अजिबात नाही. म्हणजे भाऊबी, मला वाटतं आई वडील जर माहेरात असली तर मला वाटतं वर्षातनं 4 नाही तर 5 फेरी होतं. आई वडील जर नसले तर मला वाटतं भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2 दिवस क्वचित, सरपंच भाऊ बरोबर ना, क्वचित जर मिळाले तर, नाहीतर ते सुद्धा नाही. कारण आई वडिलांची सेवा करा. तात्पर्य सांगायचं एकच आहे, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येईल असं कृत्य करू नका. समाजात आई वडिलांची मान खाली जाईल असं वागू नका. तरुण पिढी सुद्धा या देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वो असं काहीतरी सांगा. काय चुकला? कारण आई वडिलांची मान समाजात खाली जाऊ नये असं काहीतरी करू नका. असू दे, रूपावलीला सुरुवात करतो. कारण रूपाचा आणि ध्यानाचा अभंग या भजनामध्ये व्हायला पाहिजे तर भजन पूर्ण होतं. Thank you.